गुड मॉर्निंग मित्रांनो. सो ॲज यू कॅन सी 3:45 वाजलेत सकाळचे आणि आम्ही रेडी झालो आहोत for our next trip, फॉर आर नेक्स्ट ट्रिप. which is to Devgarh. कोकणात चाललो आहे आम्ही. तीच सगळी मंडळी जी आम्ही मागे गेलो होतो हिमाचलला. आणि आता आमची सकाळी 5:30ची ट्रेन आहे दादरवरून वंदे भारत, जी जाणार आहे कणकवलीला. सो आम्ही इथून निघतोय. बॅग्स अँड ऑल पॅकिंग वगैरे पूर्ण झालेलं आहे आमचं. सो बस घरातून निघून बाहेर आता कॅब किंवा रिक्षा बघायचे स्टेशनसाठी आणि तिथून आम्ही थेट जाणार आहोत दादर स्टेशनवरती. सो बघूया कशी असणार आहे आमची ही जर्नी. आणि एक अराऊंड 12 वाजेपर्यंत दुपारी आम्ही पोचू कणकवली स्टेशनवरती. तर जो पण आमचा प्रवास असणार आहे वंदे भारतचा. सो फर्स्ट टाईम आम्ही दोघं वंदे भारतने ट्रॅव्हल करतो आहे. सो कसा असणार आहे वंदे भारतचा एक्सपिरियन्स आणि कोकण जर्नी. आणि आम्ही 4 ते 5 दिवस असणार आहोत कोकणामध्ये. सो दाखवतो तुम्हाला आम्ही टोटल जर्नी कशी असणार आहे ती. ओके, चला भेटूया मग दादर स्टेशनवरती. आम्ही आता दादर स्टेशनला पोचलो आहे. ट्रेनमध्ये सरप्रायझिंगली गर्दी होती भरपूर. दादर थँक्स हा. मी बोलली दादर स्टेशन. सो फायनली आम्ही पोचलो आहे वंदे भारत ट्रेनमध्ये. बऱ्याच वेळेनंतर ट्रेन आली प्लॅटफॉर्मवरती. ॲक्च्युली आम्ही लवकरच पोचलो होतो. अराऊंड एक अर्धा पाऊण तास आम्ही लवकर पोचलो दादर स्टेशनवरती. आणि मग वाट बघावी लागली. जे पी किती आहे. सो टोटल आम्ही 4 जण इथून चढलो आहे दादरवरून आणि बाकी 2 जण अजून चढतील ठाण्यावरून आणि बाकी 2 जण चढतील पनवेलवरून. सो लेट्स सी. मजबूत भूक लागली आहे. काही खाल्लं नाही आम्ही सगळं बसून आणि भूक लागली आहे आम्हाला. आणि इथे मस्त मी सकाळ सकाळी न्यूजपेपर रीड करते. इथे बॉम्बे टाइम्स पण दिले, टाइम्स ऑफ इंडिया पण आहे. सो यू कॅन एन्जॉय रीडिंग. बघूया. आय गेस थोड्या वेळानंतर चहा कॉफी येईल आणि मला वाटतं काहीतरी पनवेलच्या आसपास किंवा त्याच्यानंतर बहुतेक हे लोक ब्रेकफास्ट सर्व करतात. तर बघूया ब्रेकफास्टमध्ये काय मिळणार आहे ते. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आमचा चहा आणि एक कुकी बिस्किट नाश्ता आला आहे. मी चहा नाही पीत, सो मी कॉफी घेतली आहे. सो ही कॉफी एक आणि कॉफी म्हणजे प्रीमिक्स आहे, चहा पण प्रीमिक्स आहे आणि हे एक युनिबिकचं बिस्किट मिळतं. बस दॅट्स इट. सो सकाळच्या चहामध्ये चहा, कॉफी आणि युनिबिक बिस्किट. नाश्ता यायला वेळ अजून, पण तोपर्यंत भूक लागली होती. सो बिस्किट आणि कॉफीने भूक भागवावी लागेल सध्या तरी. बघूया नंतर जेव्हा ब्रेकफास्ट असेल त्यावेळेला काय काय असणार आहे ते पण दाखवतो. सध्या बाहेरचा व्ह्यू बघा. फुल मोठ्या विंडोज ग्लास आहेत. सो बाहेरचा व्ह्यू बघायला मजा येते. पनवेल आलं आहे, पनवेल स्टेशन आलं आहे. इथे 2 जण चढणार आहेत अजून आणि कॉफी एन्जॉय करतो. चहा वगैरे पिऊन मग थोडीशी एक पॉवर नॅप घेतली होती, कारण की रात्री आम्हाला झोपायलाच मिळालं नाही. लिटरली मी 1 वाजता झोपलो आणि 3 वाजता उठलो, त्यामुळे थोडं झोपलो. आणि आता नाश्ता आला आहे, ब्रेकफास्ट आला आहे. तो ब्रेकफास्टमध्ये दाखवतो मी तुम्हाला काय आहे ते. सो हा असा आमचा ब्रेकफास्ट आहे. ह्यामध्ये आहे कटलेट, ठीक आहे कटलेटची टेस्ट. त्यानंतर यामध्ये उपमा आहे, एक
काय म्हणतात त्याला, चॉको पाय हे आहे एक बिस्किट समथिंग. त्यानंतर बटर आहे, जॅम आहे आणि ब्रेड आहे. त्यामध्ये ब्रेड आहे. सो आमचा व्हेज नाश्ता आहे. आम्ही व्हेज नाश्ता ऑप्ट केला होता. डिनर नाही आहे आमचं, बिकॉज आम्ही कणकवलीला उतरणार आहोत. सो डिनर नाही आहे, तर आमचा नाश्ता. आवाज कम करा. 9:15 वाजले आणि आम्ही आता खेडला पोचू एक 2-3 मिनटामध्ये. मॅडम झोपलं आणि आमचा ब्रेकफास्ट पण झाला आहे. आता पोट थोडं शांत झालं आहे. अजून एक अंदाजे आम्हाला 2.5 ते 3 तास लागतील आम्हाला पोचायला कणकवलीला. आणि तिथून मग पुढे आम्हाला आम्ही प्रायव्हेट कॅब केलेली आहे. सो अराऊंड कणकवली स्टेशनपासून 40 किलोमीटर्स अंतरावरती जो माझा कलिग आहे त्याचं घर आहे, तिथे जाणार आहोत आम्ही. सो लेट्स सी. आता पुढे गाडी खेड स्टेशनवरती थांबेल 2 मिनटासाठी. फायनली खेडला पोचलो आहे आम्ही. आणि हो, खेड हे माझं गाव आहे, पण आता इथे उतरू शकत नाही आम्ही, कारण की आम्हाला जायचं आहे पुढे. मित्रांनो, सो फायनली पोचलो आम्ही कणकवली रेल्वे स्टेशनवरती. ट्रेन अर्धा तास लेट होती, कारण की वैभववाडीला क्रॉसिंगसाठी थांबली होती आणि त्यामुळे अर्धा तास लेट पोचलो आम्ही कणकवलीला. सो भूक तर लागली, कारण की ऑलरेडी 1 वाजला इथे पोचता. आणि आमचं तेच विचार आहे की आम्ही इथूनच मार्केटमधून खाऊन मग पुढे जे मित्राचं घर आहे गावी तिथे जाऊ. ऑप्शन बघतो आम्ही इथे. सो नाव आम्ही इथे ही प्रायव्हेट एक टॅक्सी आहे ती हायर केली आहे, सो दॅट आम्ही सगळे एकत्र जाऊ, कारण की 8 जण आहोत आम्ही इन टोटल. सो बघूया, पहिले पोटोबा करू आणि नंतर मग घरी जाऊ. घरी गेल्यानंतर मग थोडं रिलॅक्स आराम करणार आहोत, कारण की कोणाची प्रॉपर झोप झालेली नाही आहे. सो थोडा आराम करून मग नंतरचे आमचे प्लॅन्स ठरलेले आहेत, कुठे जायचं काय करायचं ते मग तुम्हाला नंतर मी एक प्रॉपर पोचल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. आम्ही आता इथे मध्येच थोडं जेवायला थांबलो आहोत. MH07 करून एक हॉटेल आमच्याच फ्रेंड्सनी सजेस्ट केलं, बिकॉज ते लोक इकडेच राहतात, तो त्यांना जास्त माहीत आहे. नमस्कार मंडळी, जस्ट आम्ही इथे आलो होतो कणकवली स्टेशनला आणि स्टेशनच्या बाहेरच आम्हाला भेटले गोष्ट कोकणातलीतले अनिकेत. हॅलो. सो दादा जस्ट जेवत होते. मी डिस्टर्ब केलं त्यांना. नाही, काय नाही. त्यांचा पण मी एक सबस्क्रायबर आहे आणि भरपूर वेळेपासून म्हणजे लॉकडाऊनपासून फॉलो करतो मी त्यांच्या चॅनलला. ओके, थँक्यू. दादा आता भेटले, म्हटलं 2 शब्द बोलतो आणि आपल्या व्हिडिओचा पण एक त्यांना एक सेम इयर. मला पण छान वाटलं तुम्हाला भेटून आणि Thank you. तुमच्या चॅनलसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. आणि जर आपले कोणी व्हिडिओ बघणारे असतील तर भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. असं सपोर्ट करा. थँक्यू. जेवायला बसलो आहे आम्ही. जेवायला बसलो आहे फायनली आफ्टर सो लॉंग. आमचं बिर्याणी आणि नान वगैरे आलं आहे. सो सगळेजण जेवत आहेत आणि जेवण चांगलं आहे इथे. हॉटेलचं नाव काय? MH07 हे हॉटेल आहे. कणकवली स्टेशनपासून जवळपासच आहे, जवळच्या अंतरावरती आहे आणि फेमस आहे इथे. तर जेवण पण टेस्ट करतो आम्ही, चांगलं आहे. सो आधी जेवून घेतो आणि नंतर मग भेटू तुम्हाला.
गुड इव्हनिंग मित्रांनो. मगाशी अंदाजे 4 वाजता आम्ही पोचलो इथे मित्राच्या घरी. ॲक्च्युली तिथे आम्हाला उशीर झाला कारण की आम्ही जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आम्ही कणकवली स्टेशनवरती पण उशिरा पोचलो आणि मग तिथून पुढे आम्ही एका जवळच रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. MH07 म्हणून आहे, तिथे जेवायला गेलो होतो. तिथे आम्ही भरपेट जेवण जेवलो, एकदम तृप्त झालो आणि त्यानंतर मग तिथून निघत मध्ये आचरा म्हणून आहे एक गाव, तिथे छोटी अशी बाजारपेठ आहे, तिथे थांबलो होतो. तिथे जे पण आम्हाला लागणारं सामान होतं, दूध वगैरे, बाकी कॉफी आणि बाकी मसाले वगैरे ते घेतले आम्ही आणि मग तिथून निघून पुढे आम्ही इथे घराच्या जवळ आलो. अराऊंड 4 वाजले. आलो आम्ही, थोडं रिलॅक्स झालो. त्यानंतर घराचं एक टूर केलं, फेरफटका मारला आजूबाजूच्या परिसराचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि आता थोडं इव्हनिंग कॉफी स्नॅक्स वगैरे खाऊन आम्ही पुढचं जे काय आमच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत त्या करणार आहोत. आता सध्या आम्ही असं ठरवलं की आम्ही कुठे दुसऱ्या प्लेसवर आता नाही जाणार आहोत, सध्या इथेच थांबणार आहोत. जे काही थोडंफार इन हाऊस ॲक्टिव्हिटीज करता येतील, गेम्स वगैरे आणि बाकी काही इतर गप्पा गोष्टी वगैरे करणार आहोत. जेवण आम्ही आज इथेच करणार आहोत, आम्ही स्वतः बनवणार आहोत. पारिजातकाच्या झाडावरती. हा आहे सतीश राणे, आमचा मित्र, आमच्या ग्रुपमधला आणि ऋतुजाचा हजबंड. सो ह्याचं हे घर आहे कणकवलीमध्ये आणि इथे आम्ही आलो आहोत. आणि हा परिसर पण बघून घ्या मित्रांनो, घराच्या आजूबाजूचा. चांगली नारळ, सुपारीची, काजूची, आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि नुकतेच साफसफाई करून ठेवलेली आहे ह्या परिसराची आणि छान आहे, मस्त मेंटेन पण केलेली आहे प्रॉपर्टी. झाडं झुडपं पण लावलेली आहेत, कलमाची, आंब्याची झाडं, चिकू, काजू आणि इतर बरीच झाडं लावलेली आहेत. लिंबाचं झाड आहे, त्यानंतर कढीपत्ता अँड ऑल आणि बाकी इतर शोभिवंत फुलांची पण झाडं लावलेली आहेत. इथून बॅक साईड येते, मी बॅक साईडने पण घेऊन जातो. आणि हे बघा आधी हे वॉशरूम आहे. इथे हा आहे मागचा परिसर. हे इथे केळीची बाग पण आहे, केळी धरली आहे पण कच्ची अजून. इथे हळद लावली, ही भेंडीची झाडं आहेत. बाकी इथे ही सुपारीची झाडं लावलेली आहेत. ही बघा, ही सुपारी आहे. मस्त सनसेट होतोय आणि आम्ही आता मस्त गरम गरम चहा किंवा कॉफी ह्याचा आनंद घेणार आहोत. इथे विहीर पण आहे. विहीर चांगलीच खोल आहे, जवळजवळ 70-80 फूट खोल आहे. हा बॅक साईडचा एरिया आहे घराचा आणि इथेच आहे किचन, जे मी तुम्हाला नंतर दाखवेन आतमधून. ही दुसरी बाजू आहे घराची आणि ही आहे विहीर. चांगलीच खोल आहे, वरती जाळी पण लावून ठेवलेली आहे यांनी
आणि इथे हे बघा, हे किती छान वेगळ्या प्रकारचं जास्वंदाचं झाड आहे. हिबिस्कस, गणपतीला आवडणारं फूल. बरीचशी फुलं आहेत इथे. आणि जो माझा मित्र आहे सतीश, त्याला भरपूर आवड आहे विविध फुलांची, वेगवेगळ्या फळांच्या झाडांची. हे इथे गुलाबाचं झाड आहे. हे इथे ही मोगऱ्याची झाडं आहेत. आणि हा आहे इथे कढीपत्ता. भरमसाठ लागलेला आहे कढीपत्ता. खूप मस्त वाटतं इथे. अच्छा. आणि खूप मजा कसं येते. इथलं वातावरण, परिसर? घर पण खूप मोठं आहे, खूप सुंदर आहे. आणि आसपासचं जे हे लोकांनी छोटे छोटे काय बोलतात त्याला, काय झाडं? बोलतात, झाडं झुडपं जी लावलेत त्याच्यामुळे अजूनच शोभा येते. तर खूप मस्त वाटतं. मी मगाशी इथलं टेरेस दाखवायला विसरलो होतो. हे अशा साईडने स्टेप्स बनवलेले आहेत वरती जायला. हे खाली ग्राउंडमध्येच यांनी रूम्स वगैरे केलेले आहेत आणि वरती पूर्ण ओपन टेरेस बनवलेलं आहे. भलं मोठं असं टेरेस आहे आणि पूर्ण ओपन आहे. भरपूर काही ॲक्टिव्हिटीज करू शकतो आपण इथे. आणि इथून जो सनसेटचा व्ह्यू दिसतो ना, तो बघा. सूर्य ऑलमोस्ट मावळला आहे. आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:30 वाजलेत. आम्ही इकडे टेरेसवरती बसून मस्त सनसेट एन्जॉय करतोय. खूपच सुंदर वाटतंय. मस्त थंड हवा चालले आणि बाकी खालची सगळी मंडळी एक 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 फ्रेश होऊन आराम करतात. बिकॉज आम्ही सकाळपासून ट्रॅव्हल केलेलं आहे लवकर उठून. सो सगळी भरपूर थकलेत. आणि इव्हनिंग डिनरसाठी पण आम्ही पुलाव घरीच बनवणार आहोत. सो त्याचीसुद्धा आम्हाला तयारी करायची आहे. आता थोड्या वेळात आम्ही भरपूर गेम्ससुद्धा खेळणार आहोत. पत्ते वगैरे आणलेत, राईट? सो दाखवूया तुम्हाला अजून पुढे आम्ही काय काय करतो ते.